नमस्कार मंडळी. आत्ता ना सकाळच्या 7 वाजले आहेत आणि इथे ना चहा बनवला आणि चहा वगैरे बनवल्यानंतर मला अजून ना स्वयंपाक वगैरे बनवायचा बाकी आहे. आणि स्वयंपाक बनवायच्या आधीच ना मी कपडे आणि भांडी वगैरे सर्व घासून घेतली आणि नंतरच ना मी इथे ना ताकातला ढोकळा बनवायला घेतलेला आहे. आणि हे पीठ ना मी रात्रीच ना ताकामध्ये मिक्स करून ठेवलं होतं फेटून वगैरे छानसं. आणि ते तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ आणि साखर आणि तेल इनो वगैरे टाकून ना मी छानसं फेटून ना मी गॅसवरती बघा असं कढईमध्ये ठेवलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकताय 20 मिनिटानंतर बघा आपला ढोकळा एकदम असा फल्फी असा बनलेला आहे. आणि थोडीशी हळद जास्ती झाल्यामुळे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जास्त असं येलो येलो कलर. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी नंतर ना ढोकळ्यासाठी पाणी बनवलं फोडणीचं. आणि फोडणीचं छानसं असं पाणी बनवलं त्याच्यामध्ये ना जास्तीचं मोहरी आणि कढीपत्ता आणि तेल आणि थोडीशी साखर मीठ वगैरे टाकलेलं असते. आणि तुम्ही पाहू शकता इथे मी सर्वांना ना ढोकळा खाण्यासाठी दिलेला आहे. आणि आहोंना फार आवडतं. आणि मग नंतर ना मी आणि आई दोघीही ढोकळा खाल्लो. आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय.